राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला आज उत्तर देताना महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात भाष्य केलं। देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा हा 14.3% आहे। देशाच्या जीडीपीपेक्षा राज्याच्या जीडीपीमधली वाढ ही जास्त असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं। त्याचबरोबर बऱ्याच क्षेत्रात महाराष्ट्र नंबर 1 असल्याचं देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत सांगितलं। आपला जो जीएसडीपी किंवा जीडीपी होता राज्याचा तो 16 लाख कोटी होता आणि गेल्या 10 वर्षात आम्ही 16 लाख कोटीवरनं 51 लाख कोटी रुपयावर पोहोचलो। प्रभूसाहेब 3 पटींपेक्षा जास्त ही आपल्या अर्थव्यवस्थेचा विस्तार हा या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि सरत्या वर्षामध्ये देशाच्या जीडीपी पेक्षा आपला जीडीपी ग्रोथ हा जास्त आहे। देशातील एफडीआय मध्ये आपण नंबर 1 आहोत। देशातल्या ऑइल व्यतिरिक्त निर्यातीत आपण नंबर 1 आहोत। देशाच्या स्टार्टअप मध्ये आपण नंबर 1 आहोत। देशाच्या युनिकॉर्न मध्ये आपण नंबर 1 आहोत। बँकांच्या ठेवीत आपण नंबर 1 आहोत। जीएसटी संकलनातही आपण नंबर 1 आहोत। आणि एवढंच नाही तर देशाच्या फॉरेस्ट ऑफ इंडिया रिपोर्ट प्रमाणे वृक्ष आच्छादनातही आपणच नंबर 1 आहोत। ही देखील अत्यंत समाधानाची बाब आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पावरील आपल्या भाषणात महाराष्ट्र वेगळं राष्ट्र असतं तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 30वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली असती असं म्हटलंय। आपण ऑस्ट्रेलिया, थायलंड, नॉर्वे, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, बांगलादेश या देशांना मागे टाकलंय। या सर्व देशांतून आपली अर्थव्यवस्था मोठी झाली आहे। ही वाढ अशीच कायम राहिली तर पुढच्या 2-3 वर्षात आपण यूएई आणि सिंगापूर या देशांच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकू असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला। पहिले 35 देशांचा जर आपण विचार केला तर आपण कुठल्या देशांना मागे टाकलाय? महाराष्ट्राने ऑस्ट्रिया, थायलंड, नॉर्वे, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, बांगलादेश या सगळ्या देशांपेक्षा आपली अर्थव्यवस्था मोठी झाली आहे। आपण आपला ग्रोथ रेट सस्टेन करू शकलो तर पुढच्या 2 ते 3 वर्षात यूएई आणि सिंगापूर या देशांच्या अर्थव्यवस्थेला देखील आपण मागे टाकू। आपला विस्तार त्यांच्यापेक्षा देखील मोठा होईल। इराण आणि अमेरिका इस्रायल युद्धामुळे तेल आणि गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला। अशातच उत्तर प्रदेशातील झाशीमधून गॅस सिलेंडरनं भरलेला ट्रक चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली। ट्रकमध्ये जवळपास 524 भरलेले एलपीजी गॅस सिलेंडर होते। याबाबत विधानसभेत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी भाष्य केलं। 18 लाखांचे सिलेंडर चोरीला गेल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं। हा युद्ध जर चाललं, भविष्यात वाढला, त्याचा परिणाम, त्या संदर्भातले परिणाम उद्या दिसणार आहे। पण आपल्याला विनंती, आपल्या माध्यमातून सभागृह सुरू आहे की उद्या आंदोलन सुरू झाले। आपल्याला माहिती असेल कोल्हापूरला आंदोलन सुरू झालं। विदर्भामध्ये 1-2 ठिकाणी आज आंदोलनं झाली। गॅसच मिळत नाहीये, सिलेंडर्स मिळत नाही। आणि काल तर असं झालंय की HPCचा गॅस सिलेंडरची गाडीच चोरीला गेली। महाराष्ट्रात 18 लाख रुपयाची किमतीचे सिलेंडर होते, पळवून नेले। बारामतीत पोटनिवडणुकीची प्रक्रिया वेगानं सुरू झाली। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघासाठी प्रशासनानं अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली। या मतदारसंघात एकूण मतदार संख्या 3,83,767 इतकी असून त्यामध्ये 1,93,496 पुरुष, 1,90,271 महिला आणि 24 इतर मतदारांचा समावेश आहे। त्यामुळे आता बारामती विधानसभा पोटनिवडणूक नेमकी कधी जाहीर होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दिवंगत अजित पवार यांचं नाव किंवा प्रतिमा वापरण्यासाठी आता कुटुंबियांची परवानगी अनिवार्य करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र धर्मदाय आयुक्तांनी याबाबत आदेश जारी केलेत। अजित पवार यांच्या नावानं न्यास किंवा संस्था स्थापन करायची असल्यास तसंच पुतळा किंवा स्मारक उभारण्यापूर्वी कुटुंबियांची परवानगी घ्यावी लागणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पत्रानंतर धर्मदाय आयुक्तांकडून हे आदेश जारी करण्यात आलेले आहेत।
रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरे यांच्या बैठकीत महायुतीचे तिन्ही पक्ष एकत्रित सत्ता स्थापन करणार असल्याचा निर्णय झाला. त्यानुसार रायगड जिल्हा परिषदेत पहिली 1.25 वर्ष भाजपचा अध्यक्ष असेल, त्यानंतर 2.5 वर्ष शिवसेना आणि शेवटची 1.25 वर्ष राष्ट्रवादीचा अध्यक्ष असेल. तर कोल्हापूर आणि पुणे जिल्हा परिषद राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय झाल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव पंचायत समितीवर अखेर महायुतीचा झेंडा फडकला. सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली. शिवसेनेचे विलास शिंदे यांची सभापतीपदी तर राष्ट्रवादीच्या मनीषा मालोरे यांची उपसभापती निवड झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वादावर वरिष्ठ पातळीवर तोडगा निघाल्यानंतर अखेर दोन्ही पक्ष एकत्र येत माणगाव पंचायत समितीत सत्ता स्थापन त्यांनी केलेली आहे. चंद्रपूरनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही राजकारणात अनपेक्षित घडामोड पाहायला मिळाली. खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीत भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. या निवडणुकीत सभापतीपदी भाजपच्या सुनीता खंडागळे तर उपसभापतीपदी ठाकरे सेनेच्या मंदाबाई वाकडेंची निवड झाली. राज्य पातळीवर कट्टर विरोधक मानले जाणारे हे दोन पक्ष एकत्र आल्यानं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षाच्या विविध संघटनांच्या प्रमुखांसोबत शिवतीर्थ या निवासस्थानी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला मनसे कामगार सेना, चित्रपट सेना, मनसे पर्यावरण सेना यांसह एकूण 18 संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी सर्व संघटनांच्या प्रमुखांना सदस्य नोंदणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले. रायगडमध्ये पक्षाची सदस्य नोंदणी मोहीम सुरू झाल्यानंतर आता मनसेच्या विविध संघटनांनीही आपापली सदस्य नोंदणी सुरू करावी असे निर्देश या बैठकीत देण्यात आले आहेत. पुण्यातील विल्सन जिमखाना ताब्यात घेण्याच्या वादात नवीन ट्विस्ट समोर आला. जिमखाना जितो संस्थेला देण्याच्या निर्णयाला आम्ही गिरगावकर संघटनेनं सुरुवातीपासून विरोध दर्शवला होता. आता या आंदोलनाला नवा पाठिंबा मिळाला असून निलेश चंद्रमुनी यांनी संघटनेला साथ देण्याचा निर्णय घेतला. स्थानिकांच्या हक्कासाठी लढा देण्याची तयारी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे विल्सन जिमखाना प्रकरणावर पुढील काळात आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते. विरार रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या काही लोकल गाड्यांमध्ये ढेकणांचा त्रास सुरू असल्याचा प्रकार घडलाय. त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जातोय. काल दुपारी 2:38 चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलमध्ये आणि 1:14 विरार अंधेरी लोकलमध्ये प्रवाशांना ढेकणांचा त्रास झाला. काही प्रवाशांनी डब्यात फिरणाऱ्या ढेकणांचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. या परिस्थितीमुळे लहान मुलं आणि महिला प्रवासी घाबरत आहेत. प्रवाशांच्या मागण्यांनुसार रेल्वे प्रशासनानं तातडीनं डब्यांची स्वच्छता आणि फवारणी करावी अशी मागणी या प्रवाशांकडून करण्यात आलेली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी शहरातील सर्व होर्डिंगचं सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. आगामी पावसाळा लक्षात घेऊन रेल्वेसह विविध यंत्रणांनी समन्वयानं काम करण्यावर भर देण्याचं आवाहन केलं. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत पावसाळ्याच्या तयारीचा आढावा घेतला गेला. नियमबाह्य किंवा धोकादायक होर्डिंग्सवर कारवाई होणार असून धोकादायक इमारती आणि संरचनांचं सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. या पुलाला लोकनेते अजितदादा पवार यांचं नाव देण्याचा प्रस्ताव असतानाच पुलाच्या कामात निकृष्ट दर्जा असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. कोट्यवधी रुपयांचं टेंडर काढूनही काम दर्जाहीन झाल्याचा दावा करण्यात येत असून भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती अंधारेंनी व्यक्त केली. टेंडर देणारा, टेंडर घेणारा आणि हा पूल वाहतुकीस योग्य असल्याचं प्रमाणपत्र करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. पुण्यात 10वीच्या परीक्षेत गंभीर प्रकरण समोर आलं. गणिताचे दोन्ही पेपर भाग 1 आणि भाग 2 परीक्षा होण्याआधीच टेलिग्राम ग्रुपवर प्रसारित झाले. विशेष म्हणजे गणित भाग 2चा पेपर परीक्षेच्या 3 दिवस आधीच ग्रुपवर उपलब्ध झाला होता. बोर्डानं अधिकृत प्रश्नपत्रिकेशी पडताळणी केली असता दोन्ही पेपर तंतोतंत जुळाल्याचं स्पष्ट झालं. पुणे विभागीय मंडळानं शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून टेलिग्राम ग्रुपच्या ॲडमिन आणि सदस्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय. कोल्हापूरच्या पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली. एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलीस अधीक्षकांनी हा निर्णय घेतला. एसआयटीच्या प्रमुखपदी पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले आहेत, तर 8 जणांच्या टीममध्ये 3 पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. गेल्या 2 महिन्यांपासून महेश पिळणकर बेपत्ता आहेत आणि त्यांचा शोध घेण्यासाठी एसआयटी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सध्या राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अशातच एका व्यक्तीनं विधान भवनाबाहेर
आत्मदहनाचा प्रयत्न केला। अंगावर रॉकेल टाकून स्वतः जाळून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं, मात्र त्याच्या या कृत्याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही। संसदेच्या अधिवेशनात अजितदादांच्या अपघाती पारदर्शक चौकशी होण्यासाठी रोहित पवार इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांना भेटून पाठपुरावा करतायत। काँग्रेसचा सर्वपक्षीय पारदर्शक चौकशीची मागणी करणारे खासदार अरविंद सावंतांनी स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना बोलू दिलं गेलं नाही। राज्य विधिमंडळात चर्चेला अडथळे येत असल्याचे संसदेत काही अडथळे आणले जात आहेत का, असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला। तरी कितीही अडथळे आले तरी दोषींना वाचवता येणार नाही, असा इशारा रोहित पवारांनी दिला आहे। अजित पवारांच्या विमान अपघाताचा पाठपुरावा करण्यासाठी रोहित पवारांच्या दिल्लीत भेटीगाठी सुरू आहेत। आजही रोहित पवारांनी नितीन गडकरींची भेट घेतली। दोघांमध्ये दादांच्या अपघातावर सविस्तर चर्चा झाली। धुळे जिल्ह्यात शेतकरी गव्हाच्या कमी भावामुळे चिंतेत सापडले। सध्या गव्हाला फक्त 2200 ते 2300 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत असून उत्पादनासाठी केलेला खर्चही निघणं कठीण झाले। बियाणं, खतं, औषधं, मजुरी आणि सिंचन खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडले। गेल्या वर्षी गव्हाला 3300 ते 3500 रुपये प्रति क्विंटल भाव होता, मात्र यंदा दरात मोठी घट झाल्यानं शेतकरी संभ्रमात आहेत। जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे बाजारपेठेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते, ज्यामुळे गव्हाच्या भावाबाबत शेतकऱ्यांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे। ट्रॅक्टर गहू आणलेले आहेत, गव्हाला 2200 रुपये भाव आहे फक्त। आम्हाला काय परवडणार आहे? 3000 पर्यंत भाव पाहिजे आम्हाला, कारण कसं आहे खर्च एवढा झालेला आहे आणि उत्पन्न फार 50% होऊन गेलं डायरेक्ट। शासन अजिबात लक्ष देत नाही आम्हाला आमच्याकडे, कारण याची दखल घ्यायची, कारण शासनाने काहीतरी याच्यात हे करावं। यावर्षी गव्हाची आवक आहे चांगल्या प्रकारे, मागच्या वर्षाच्या तुलनेने यावेळेला गहूला वरती डिमांड कमी आहे, परत क्वालिटी मागच्या वर्षापेक्षा थोडी हलकी येते। जे युद्ध चालू आहे त्या युद्धाचा फटका हा शेतकऱ्यांना बसतोय। जागतिक पातळीवरती डिमांड नसल्यामुळे यावर्षी गव्हाला भाव कम आहे। गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर शेती नष्ट झाली। शेतकऱ्यांचं पीक आणि स्वप्न राख रांगोळीत मिसळले। शासनानं मदत जाहीर केली, पण ती पूर्ण मिळाली नाही। राज्यातील 45,43,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असला तरी नियमानुसार फेब्रुवारीमध्ये मिळायला हवा होता, मात्र विमा अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही। हप्ता भरूनही शेतकऱ्यांना हक्काच्या पैशांसाठी वाट पाहावी लागते। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय मार्गी लागेल अशी आशा होती, पण शेतकऱ्यांची ही समस्या सुटलेली नाही। शेतकरी आपल्या हक्काचे पैसे लवकर मिळावेत अशी मागणी करत आहेत। जळगावात यंदा मार्चच्या सुरुवातीपासूनच तापमानात वाढ झाल्याचं चित्र आहे। वाढत्या तापमानामुळे जलाशयातील पाणी साठ्यात मोठी घट होताना दिसते। हतनूरमध्ये 61.75, गिरणामध्ये 51, वाघूर प्रकल्पात 60% पाणीसाठा शिल्लक आहे। तसंच पुढील महिन्यात आणखी तापमान वाढणार असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात येतो आहे। सोलापुरात तापमान 40 अंशांवर गेलेलं आहे। उष्माघातापासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचं आरोग्य विभागानं आवाहन केलंय, तर पुढील काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची देखील शक्यता वर्तवली गेलेली आहे। सोलापूर महापालिकेसमोर राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी हॉकर्स युनियननं आंदोलन केलं। सीटू संलग्न हॉकर्स युनियनकडून हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची देखील झाली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।